नळाच्या पाण्याची मागणी केली आणि पारधी वस्तीवर जीवघेणा हल्ला. साखे गावात खळबळ. आदिवासींनी आजी गाव कुचा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. सामाजिक बहिष्काराचा आरोप. यासाठी पारधी समाज आक्रमक. चिखली तालुक्यातील साखे गाव येथे पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नळाच्या पाण्याचा लाभ आमच्या वस्तीपर्यंत मिळावा अशी मागणी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास काही गावगुंडांनी पारधी वस्तीवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे. या हल्ल्यात अनेकांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून घटनेनंतर पारधी समाजाचे भीतीचे वातावरण पसरले आहे. एवढेच नव्हे तर हल्ल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची भावना देखील समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप आरोपी फरार असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना तत्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी पारधी समाजाकडून करण्यात येत आहे. आमच्या घरावर लोकांचे हल्ले केले. आईनं जीव चला शिवाय काय केला साहेब. आम्ही पिठाच्या टप्प्याचे कोल्हापूर साहेब सर म्हणे पाणी मागितलं. पाण्या मागत दादा आपल्याला इकडे सोडे नव्हते, इकडे सोडा म्हणलं. एवढंच मागून आहे का सर? जाय व पारधडी जाय म्हणे चिंची असं म्हणून मग हात घरी माझ्याच घरी येऊन हाताची बांगडी फोडली. सर मग हाताचं रक्त निघलं. अरे बा मी ती आईसारखी, तू माझा भावासारखा, असं काय बोललास? रात्र दिवस माझ्या घरी तू येतो असं कोण बरं बाळा? तर जाय म्हणे तुला संध्याकाळी दाखवतो म्हणे. तर आम्ही तक्रार तिथे नेली पोलीस स्टेशनमध्ये. संध्याकाळी किती लोकांनी मारण केली? मग नाही ते मिटून घेतले ते सर. ते मिटून घेतली, ते पोलीस स्टेशनला मिटून घेतली. पण तुला दाखवतो म्हणून तर डबल बंद गाव आणलं. बंद गाव त्यावर आणून बंदे माया कुणाचे म्हणे. बंदे पुढारी नेता कुठे चालती हे चाल म्हणे. संध्याकाळी त्याची घटना कर केली सर. कर साखे गावामध्ये एक पिण्याच्या पाण्यावरून वाद निर्माण होऊन महिलांचा हात विरघळवून त्यांनी संध्याकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान 9 तारखेला जो अमानुष्य हल्ला केला. त्या अमानुष्य हल्ल्यामध्ये अनेक म्हणजे 11 महिलांना त्या ठिकाणी हात तोडून डायरेक्ट फ्रॅक्चर करून टाकले आणि महिलांना न दिसत्या ठिकाणी मारहाण केली. आणि मारहाणीमध्ये ज्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. 19 जणांवर गुन्हे दाखल झाले, परंतु एकही आरोपी लॉकअपमध्ये आम्हाला अटक होताना दिसलेला नाही. हल्ला कोणी केलेला आहे, काय त्याचं नाव आहे, किती लोकांनी हल्ला केला? सर एकूण 50 ते 45 लोकांनी हमला केलेला आहे. परंतु त्या लोकांनी जो हमला केला तो सर्व जास्तीत जास्त महिलावरच केलेला. 11 घरांना तोडफोड, 11 घरांची तोडफोड केलेली आहे. 4 चाकी वाहनाची 2 वाहनाची केलेली आणि 4 दुचाकी वाहनाची 4 वाहनाची अशी तोडफोड केलेली आहे. आणि घरातलं सगळं सामान आणि भांडेकुंडे त्यांनी तोडफोड करून टाकलेले आहेत. आणि एका महिलाच्या घरातून 4 लाख रुपयाचे सुद्धा त्यांनी चोरून नेलेले आहेत. सध्या गावामध्ये आज रस्ता बंद, गावकरी लोकांनी रस्ता बंद केलेला आहे. त्यांचं किराणा सामान सुद्धा घेणं बंद केलेलं आहे. तसंच पिण्याच्या पाण्यावरून तर वाद झाला म्हणजे पिण्याचं पाणी सुद्धा बंद आहे. अशा प्रकारची परिस्थिती त्या गावामध्ये अजून घडलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठलं साहित्य देत नाही, सामाजिक बहिष्कार टाकला तुम्ही तर असं म्हणायचंय? हो सर, आमच्यावर सामाजिकच बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे असं आम्हाला सगळ्याला दिसून येते सर. उघडच आहे, कारण की त्याच्यावरून हमला झालेला. आमच्या हल्ला यापूर्वी 3 वेळा हमला झालेला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काही पत्र देणार? हो सर, महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग आणि मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांना सर्वांना मी पत्र देणार आहे. आणि केंद्रीय मंत्र्यांना मी अर्ज दाखल केलेले आहे काल.